त्यांनी माझ्यावर आरोप करायचे, मी त्यांच्यावर आरोप करायचे। कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका, कुणाच्याही आश्वासनावर विश्वास ठेवू नका। उगीच ऐकून घेतो म्हणून काही ऐकून घ्यायला मी मोकळा नाहीये। राजगड सहकारी साखर कारखान्याच्या बद्दलचा मार्ग काढण्याच्या करता दादा तुम्ही माझ्याकडे पुण्यामध्ये आला, इथं बालचंद्र जगताप आहे, बाकीचे माझे सहकारी बँकेचे आहेत, त्यांना विचारा की कशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी झालं आणि त्याच्या संदर्भात आम्ही पहिल्यांदा मदत केली, आता दुसऱ्यांदा मदत करू पाहतोय। त्याच्यामध्ये एनसीडीसीला प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याच्यामध्ये भेदभाव आम्ही त्या ठिकाणी करत नाही। परंतु यांनी पण बाबा अजित पवार तुम्ही बारामतीचा जसा कायापालट केला आहे तसं पालकमंत्री म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं, त्याच्यात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल, मागच्या काळातलं सांगतोय, त्यांच्या वतीनं बोलवलं असतं तर मी इथं मीटिंग लावली असती। काय काय प्रश्न आहेत बाबा, इस्टिस्टांचा प्रश्न आहे बाबा, इथं पूर्वीच्या काळामध्ये आमची मतदारांची संख्या भोर तालुक्याची 21,000 होती, ती मतदारांची 19,000 आली, ती मतदारांची संख्या 17,000 आली, ती आताच्या निवडणुकीमध्ये 15,000 आली। अख्ख्या भारतामध्ये बहुतेक भोर शहराची मी भोर शहराच्या पुरतं बोलतोय, भोर शहराची 15,000 लोकसंख्या, मतदार संख्या, सॉरी मी चुकून लोकसंख्या म्हणतोय। आज महाराष्ट्रातल्या काही काही गावांची मतदारांची संख्या 20,000 22,000 आहे, 25,000 आहे, 27,000 आहे। परंतु आपलं शहराचं ठिकाण असताना, तालुक्याचं महत्वाचं ठिकाण असताना ही आपली त्या ठिकाणी अवस्था। आणि मग मुख्यमंत्री तर त्या काळामध्ये काँग्रेसचे होते, अजित पवार जरी पालकमंत्री असला तरी मुख्यमंत्री कोण होते? विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, पुन्हा पृथ्वीराज बाबा आणि सुशीलकुमार शिंदे, ह्या चौघांनीच 15 वर्ष काम केलं। मग तुम्ही ज्या पक्षाचे होता त्या मुख्यमंत्र्यांकडनं कामं करून घ्यायला तुम्हाला कुणी अडवलं होतं? तुम्हाला तर मुभा होती। शेवटी मी पण उद्धव ठाकरेंच्या बरोबर काम केलं, शिंदेच्या बरोबर काम करतोय, पृथ्वीराज बाबा बरोबर पण काम केलंय। काही काळाकरता मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 4 मुख्यमंत्र्यांच्या बरोबर कमी अधिक प्रमाणामध्ये काम केलं। मित्रांनो, भोरकरांनो, सगळा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो, अंतिम मंत्र्यांचा असतो, त्याच्यावर उपमुख्यमंत्र्यांचा असतो, परंतु अंतिम मुख्यमंत्र्यांचा असतो। आज देशाच्या पंतप्रधानांना जसा देशातला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार हा घटनेने, कायद्याने, नियमाने दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, तशा पद्धतीनं याही बाबतीमध्ये घडलेलं आहे। त्याच्यामुळं हे जे काही म्हणतायत असं झालं तसं झालं, अहो त्यावेळेस तर इंडस्ट्री खातं राष्ट्रवादीकडे नव्हतं। इंडस्ट्री खातं माझ्या माहितीप्रमाणे नारायणराव राणे, त्याच्यानंतर अजून नाही सचिन आयरकडनं, अशोकराव चव्हाण, ह्या काही लोकांच्याकडे होतं। उतरवलीचं काम तुम्हाला करता आलं नाही। मागच्या खासदारांनी सांगितलं मी उतरवलीची पैसे आणेन, नाही आणली तर मी पुढं मतं मागायला येणार नाही, आणि प्रत्येक निवडणुकीला मतं मागायला येतात। उतरवलीची एमआयडीसी झाली नाही। ह्या भागामध्ये माझी बाजारपेठ भोरची शहराची चालण्याकरता एमआयडीसी मध्ये वेगवेगळे कारखाने आणल्याशिवाय माझ्या इथल्या भोरच्या तरुण तरुणींना रोजगार कसा मिळणार? त्याच्या संदर्भामध्ये एक पोषक अशा प्रकारचं वातावरण लोकप्रतिनिधींनी सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन ठेवायचं असतं। आपल्याकडे पाणी आहे, आपल्याकडे लाईट आहे, आता आपण रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेली, मागं रस्त्याला पण तेवढं जे प्रयत्न करायला पाहिजे होता तो प्रयत्न केला गेला नाही। पण आता मागचं किती काढत बसलं तरी त्याच्यातनं काही निघणार नाही, झालं गेलं, गंगेला मिळालं। त्यांनी माझ्यावर आरोप करायचे, मी त्यांच्यावर आरोप करायचे, त्यापेक्षा मधल्या काळामध्ये कुलदीप कोंडे देशमुखांनी एक सभा घेतलेली होती भोरची म्हणून, का ह्याला घेतली होती ना, नसरापूरला, पुणे जिल्हा शिक्षण संस्थेच्या पटांगणामध्ये मी पण आलेलो होतो, मुख्यमंत्री होते,
विजय शिवतारे होते, कुलदीपजी होते, बाकीचे सगळे स्टेजवरचे मान्यवर होते. त्यामध्ये मी सांगितलं की बोरवेला मुळशीच्या सर्वांगीण विकासाच्या करता तुमच्या समोर जो अजित पवार उभा आहे तो काय काय त्या ठिकाणी करेल आणि मी बोलतो तसा वागतो. त्याच्यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी उतरवलीच्या पण MIDCचा शब्द दिलेला आहे. त्याच्यामध्ये आचारसंहिता संपू द्या. मला महायुतीच्या सगळ्या मान्यवरांना विनंती करायची, तुम्ही मुंबईला या, आपण उदय सामंतांना बोलू, मी तिथं असेल, अधिकारी शिक्के मारलेत ना, उतरवलं शिक्के मारलेले बदला माझा शेतकरी होईल अशा प्रकारचा मोबदला त्या बाबतीमध्ये देऊ. आणि मी काही उद्योग बोलेन, मुख्यमंत्री बोलतील, देवेंद्रजी बोलतील आणि आपल्या इथल्या एकंदरीत वातावरणाला सुटेबल अशा प्रकारचे काही युनिट आपण त्या ठिकाणी आणू, काही कारखाने आपण आणू. मला मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस जाताना एक तो कुठला कारखाना, महाऊर्जा कारखान्याचं बरंचसं काम झालं, परंतु नंतर ते उद्योगपती त्यांनी नादच सोडला, काहीतरी प्रॉब्लेम आला. मित्रांनो, विकास केव्हा होत असतो, लोकप्रतिनिधी म्हणून तिथले आमदार खासदारांनी ते गुंतवणूक करणाऱ्यांना चर्चा करायची असते, त्यांच्या अडचणी सोडवायच्या असतात, अधिकाऱ्यांना बरोबर घ्यायचं असतं, त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. परंतु काहीच मार्ग काढला नाही. तिथं एक सांगाडा उभा राहिलाय, नाही सांगाडा उभा राहिलाय. मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं, अरे हे काय झालं? ते म्हणले, दादा त्यांना इतका त्रास दिला काही लोकांनी की ती वैतागून निघून गेला इथनं. अशी कशी इंडस्ट्री येईल? आज मी पिंपरी चिंचवडचं 25 वर्ष काम केलं, तिथं इंडस्ट्रीला पोषक वातावरण आम्ही केलं. जर कुणी आडवा आलं तर त्याला मी बोलवायचो, काय बाबा तुझं काय म्हणणं आहे, इंडस्ट्रीवाल्याचं काय म्हणणं आहे, तो काय काढायचो. तीच गोष्ट बारामतीला केली, इंदापूरला केली. तीच गोष्ट राहुलने आम्ही थोरातांनी मिळून कुरकुमला केली. तीच गोष्ट आम्ही जेजुरीला केली. तीच गोष्ट आता आम्ही दिव्यामध्ये IT इंडस्ट्री IT पार्क करायचा निर्णय मध्ये सासवडच्या सभेमध्ये आम्ही घेतला. या पद्धतीने आपण काम करू. मित्रांनो, तुमच्या नशिबाने तुम्ही पुण्याच्या एवढं जवळ आहे, परंतु दुर्दैवाने ज्या पद्धतीने ज्या बोरवेल्याचा विकास व्हायला पाहिजे, पर्यटनाला आपण चालना देऊ शकतो. माझ्या तोंडात सारखं वेल्हा येतं, परंतु त्याचं नाव आता राजगड आपण ठेवलंय. भोर आणि राजगड तालुक्याला हे जे काही निसर्ग सौंदर्य मिळालेलं आहे, निसर्गाने जी उधळण केलेली आहे, पाणी आहे तिथं, चांगल्या पद्धतीने पावसाळ्यामध्ये हिरवगार सगळा गालीच्या अंतरला जातो, अशा पद्धतीनं इथला परिसर पाहायला मिळतो. म्हणून माझी विनंती आहे की मी या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता माझी मानसिकता झालेली आहे. आता आमदार काही आमच्या महायुतीचा नाहीये, त्याच्यामुळे त्यांना विचारायचं कारण नाहीये, खासदाराला विचारायचं कारण नाहीये. तुम्ही महायुतीचे खासदार सुनेत्रा अजित पवारांच्या घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. मी आपल्याला दाव्याने सांगतो, बोरकरांनो, इतके दिवस तुम्ही इतरांचं ऐकलं, एकदा अजित पवारांचं ऐकून बघा. आणि तुम्ही उद्याच्याला कुणाच्याही भूलतापाला बळी पडू नका, कुणाच्याही आश्वासनावर विश्वास ठेवू नका. मी माझी बारामती घडवली, पिंपरी चिंचवड घडवलंय, तशा पद्धतीनं मला आता इंदापूर, बारामती, दौंड, त्याच्यामध्ये पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, हवेली हे सगळं करायचंय. सुनील शेळके बसलेत, मावळचे आमदार, किती मतांनी निवडून आला? 94,000. त्याला विचारा त्याच्या तालुक्यामध्ये किती आता निधी दिला? 2,400 कोटी रुपये निधी दिला. आणि ते आपलं ते स्कायवॉक कितीचं दिलं? 334 कोटीचं पर्यटक तिथे यावं म्हणून स्कायवॉक केलं, दिलंय. काल मी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या सभेला गेलो होतो. तिथं माझं वाई महाबळेश्वर, खंडाळा, तिथं मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना करता बी व्यवस्था केलेली आहे. तिथं कोयना आहे, तिथं धोम आहे, बलकवडी आहे, माझं उरमोडी आहे, आपल्या गुंजोडी आहे, भाटगर आहे, वीर आहे, नीरा देवगर आहे,
4 धरणं आहेत, त्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स देता येतील, पर्यटनाला चालना देता येतील. मी ते करून दाखवेल. मी खरंच मी सांगतो, मी करून दाखवेल. आता काही मला आमदारांना विचारा, खासदारांना विचारायचं काही कारण नाही. आणि उद्या तुम्ही या खासदाराला निवडून द्यायचं म्हटलं तर त्या खासदारालाच गाडीत घालून आणीन. त्याच्यामुळे काही प्रश्नच मिळणार नाही. ते काय मला म्हणणार नाही कशाला तिकडे नेता. अगं बस बाई, तू माझी बायको आहे, चल तिथं, आपल्याला तिथं काम करायचं आहे, लोकांनी आपल्याला निवडून दिलंय, आपण तिथं डेव्हलपमेंट करतो. आणि मग महायुतीचे पण माझे सहकारी मी त्या ठिकाणी बोलवीत. मी स्पष्ट सांगतो, मी कामाचा माणूस आहे. जसं देशामध्ये विकास पुरुष म्हणून नरेंद्रभाई मोदी हे देशाला पुढे देत आहेत, तसं मला एकनाथरावांना, देवेंद्रजींना आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे. आम्हाला त्याच्यामध्ये बराच अनुभव आलेला, म्हणून एवढा अधिकार वाणीनं मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतोय. त्याचबरोबर माझ्या नीरा गुंजवडी नदीवर सर्व बंधाऱ्याची दुरुस्तीचा मागणी आहे. नसरापूर येथील शिवेवरचा रस्ता PWD अथवा PMRD मध्ये करून द्या सांगितलेलं आहे. त्याच्यात आम्हाला पालकमंत्री म्हणून माझ्या हातामध्ये माझं DPDC असतं, माझं PMRD आहे, आमचं जिल्हा परिषद आहे. अशा अनेक प्रकारचा निधी 25-15 आहे, आपण त्या बाबतीमध्ये बाबांना देतो. मधल्या काळामध्ये मला वाटतं रमेशराव कोंडे देशमुखांनी पण काही निधी आणला 25-15चा. त्याच्यामध्ये मी पण काही लोकांना DPDCचा निधी त्या ठिकाणी दिला. आता कुलदीपजी कोंडे देशमुख आपल्यात आलेले आहेत. आता तुम्हाला पण निधी मिळेल, काय काळजी करू नका. त्या संदर्भामध्ये आम्ही भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्या आमच्या महायुतीच्या सहकार्यांना फक्त दिलेला निधी चांगला खर्च केला पाहिजे. मित्रांनो, मी कामं पुण्यात किंवा बारामतीत, पिंपरी चिंचवडला करतो, त्यावेळेस सकाळी 6ला जाऊन ते काम कसं चाललं ते बघतो. दोरी ओळंब्यात काम आहे का, सिमेंट नीट वापरलंय का, खडीवाळू नीट आहे का, पाणी नीट मारलं का, क्युरिंग नीट झालंय का. आपलं स्वतःचं घर बनवत असताना जसं लक्ष द्यावं लागतं, तशा पद्धतीनं समाजाची पण कामं करत असताना सार्वजनिक कामामध्ये लक्ष द्यावं लागतं. त्यावेळेस बारामती घडते. अशी तशी काही जादूची काढणी घडत नाही. माझं येऊन एसटी स्टँड बघा आणि इथलं एसटी स्टँड बघा, काय झोपा काढल्या का इथल्या आमदारांनी, काय केलं. आता मला एकाने पत्र दिलं, दादा बोर पुणे प्रवाशांची दुरावस्था कशी संपणार, आपणास विनंती, भोर डेपोला 10 नवीन एसटी बस मिळण्याबाबत तसेच 10 कंडक्टर ड्रायव्हर मिळावेत, बंद बसेस चालू कराव्यात. सासवड, कोल्हापूर, नाशिक, पंढरपूर बंद आहेत. अशा प्रकारचं पत्र कोण SS कुलकर्णींनी मला दिलं. अरे इतके वर्ष तुम्ही आमदार म्हणून निवडून देता, तुम्हाला तुमच्या भागामध्ये तालुक्याचं ठिकाण असताना बंद झालेल्या बसेस चालू करता येत नाही. आणि तुम्ही मला म्हणताय पालकमंत्री असताना काय दिवे लावता. तू काय दिवा लावलाय, तुझ्या हातात नव्हतं का. तुम्ही तर लोकांनी आमदार म्हणून दिला. ही कुठली पद्धत झाली. उगीच ऐकून घेतो म्हणून काही ऐकून घ्यायला मी मोकळा नाहीये. चुकेल तर मी मान्य करीन, माझी चूक झाली मी दुरुस्त करतो, परंतु स्वतः येऊन द्यायचं नाही. माझी विद्याप्रतिष्ठानची बांधण्याकरता मला ती जागा घ्यायला किती काळ गेला, बांधली नाही मरत. त्याच्या संदर्भामध्ये मित्रांनो, आपल्याला तालुका क्रीडा संकुल करायचंय. माझ्या संजय बनसोडेकर क्रीडा खातं आहे, युवक कल्याण खातं आहे, माझ्या म्हणजे राष्ट्रवादीच्या. मी त्याला सांगेन की त्या पद्धतीनं आपल्याला क्रीडा संकुल करायचंय. मी पैलवानांच्या करता वेल्यामध्ये संकुल करणार आहे, कुस्तीगीर संकुल. जसं आमच्या अमोल बुचडेंनी माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये केलेलं आहे, त्या पद्धतीनं मित्रांनो नसरापूर चेलाडी ते वेला मडेगाव रस्ता हा देखील मोठा CRF मधनं किंवा कशातनं घ्या सांगितलेलं आहे. उद्याच्याला पुणे जिल्ह्यात विमानतळ झाल्यानंतर काही बाहेरचा खालचा माल बंदराचा माझा वर कोकणातनं इकडे यायला जे काही आपली माल वाहतूक करायची, त्याच्यामध्ये सर्वात कमी अंतराचा लोहमार्ग जेजुरी लोणंदमध्ये रेल्वे मार्गापासून कोकण रेल्वे महामार्गाला लोहमार्गाला महाड जवळ जोडणारा नवीन भोर तालुक्याचा जाणारा लोहमार्ग तो मंजूर करायचा.
हा मंजूर करता येईल। तुम्ही मोदी साहेबांना पाठिंबा देणारा महायुतीचा उमेदवार घड्याळाचं चिन्ह घेऊन उभा आहे ना, मला तुम्हाला हेच दाखवायचं आहे की माग खासदारांनी आपल्याला केंद्राचा निधी आणला नाही, आता तो बॅकलॉग भरून काढायचा आहे। मी परवा पुण्याच्या सभेत मोदींच्या जवळ बसलो होतो, त्यावेळेस मोदींना सांगितलंय की माझा मावळा बोरवेल्याचा कष्टकरी हा त्या ठिकाणी एकत्रपणे चांगल्या पद्धतीनं काम करू पाहतोय, परंतु त्याला राज्याच्या निधीची जोड एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि अजित पवार देईल, पण त्याला केंद्राचा निधी पाहिजे। का तर आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं, का तर रेल्वे लाईन टाकायची, का तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला नॅशनल हायवे करायचे, का तर त्याच्या संदर्भात मोठ्या मोठ्या जे काही घाट असतात त्या घाटातले खिंडीतली कामं करायची, अशा MIDC आणायची। MIDC तर आम्हीच आणणार आहे, परंतु त्याच्यात चांगले उद्योग आणायचे। ह्या पद्धतीचं काम माझ्या भोरकरांनो आपल्याला करायचंय। मागं आता माझ्या समोर त्यांची काहीतरी सभा चालली आहे, ते पण वारेमाप आश्वासन देतील। मग इतके दिवस खासदार आमदार काय केलं, मला तर माहिती अशी मिळाली, आता ती दोघे एका स्टेजवर बसतायत। गेल्या 5 वर्षात आमदार खासदारांनी एक तरी एकत्र कार्यक्रम केला? एक मतं मागायला एका स्टेजवर, मतं घेतली की दोघांची 2 दिशेला तोंड, ही असली पद्धत आहे? कसा बोर तालुक्याचा विकास होणार? का लोकसंख्या कमी होणार नाही बोर शहराची? का लोक बाहेर जाणार नाही? याचा विचार करा ना। जसा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये माझा मावळा पेटून उठायचा, 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तशा पद्धतीने या निवडणुकीच्या निमित्तानं माझा भोर वेल्याचा राजगडचा मावळा पेटून उठला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी मदत केली पाहिजे। मी तुम्हाला सांगतो, मागे इतके वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली, एकदा आम्हाला महायुतीला संधी देऊन बघा काय आम्ही करतोय। आम्ही नाही काम केलं तर पुढच्या वेळेस मला काळे झेंडे दाखवा। का रे वर तोंड कडून बोलत होता, काय झालं याचं विचारा ना। परंतु ती वेळ पण तुमच्यावर येऊन देणार नाही। या पद्धतीनं त्याच्यामध्ये हे भोर तालुक्यातल्या धरणाच्या पुनर्वसनाच्या गावांचा 18 नागरी सुविधा देण्याचा देखील काही चिठ्ठी आलेली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर मी म्हणलं ना की विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अजित पवार, अनिल भाईदास पाटील, तुमचे लोक अधिकारी बैठक लावू, त्याच्यात हे आठवण करा, आठवण केल्यानंतर मी काम करीन, तुम्ही काळजी करू नका। त्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे मला इकडनं रेल्वे गेली की याचा खूप चांगला फायदा। आता रेल्वे कुठेही जाते। मला आठवतंय नरेंद्रभाई मोदींनी जम्मू काश्मीरला आपले जवान जिथं काम करतात तिकडे काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बरोबर काही माल पाठवता येत नाही, त्याच्याकरता त्यांनी अटल बोगदा टनेल केला। आता तिथं सगळा जाणं येणं सोयीचं झालेलं आहे आणि तिथला प्रश्न सुटलेला आहे। तसा काही ठिकाणी बोगदा करायचा असेल तर बोगदा करू, जे काही करायचं उंच ब्रिज करायचं असेल तर उंच ब्रिज करू। आता यांच्या मावळ तालुक्यामध्ये आम्ही आता खालचा तो टोल आहे पलीकड मुंबईकडचा, तो टोल चढत असताना खोपोलीच्या तिथनं वर तुम्ही येता त्यावेळेस आता बोगदा केलाय। त्या बोगदामुळे अर्धा तास तुमचं जाणं येणं वाचणारे काम अंतिम टप्प्यामध्ये। नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, तुम्ही काही काळजी करू नका। आणि त्याकरता फक्त केंद्राचा निधी लागणार आहे, म्हणून केंद्राचा निधी आणण्याच्या करता केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून गेला पाहिजे। आया बहिणींनो तुम्हाला सांगतो, तरुणांनो तुम्हाला सांगतो, वडीलधाऱ्यांनो तुम्हालाही सांगतो। आणि राज्याचा निधी तर मुख्यमंत्र्यांनी कबूल केलाय, अजित पवारनी कबूल केलंय, देवेंद्रजींनी कबूल केलंय, त्याच्यावर आमची जबाबदारी आम्ही पार पाडू। त्याचबरोबर माझ्या भाटघर धरणातलं कामरे आणि वेळवंड या पुलाचं सर्वेक्षण झालंय। त्याच्या आचारसंहिता संपल्यानंतर मला पुण्यामध्ये तिथं आपलं चीफ इंजिनियरचं ऑफिस पुण्यातच आहे, तिथं आपण ते काम करू। नीरा देवघर ते सांगितलं, नीरा देवघर भाटघर गुंजवणी पानशेत वरसगाव वीर धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे
ते अनिल भाईदास पाटील आपल्याला मिटिंग लावायची आचारसंहिता संपल्यावर आणि ते प्रश्न आम्ही मार्गी लावू। ते खेड शिवापूर टोल नाका स्थलांतराचा चिठ्ठी आली, मला नक्की तो प्रश्न तुमचा समजलेला नाही। मी आपण एकत्र बसू, काय करायचं ते मला सांगा आणि मग मी संबंधितांशी बोलून त्याच्यातनं लोकांच्या फायद्याचा मार्ग त्या ठिकाणी काढून देईल, मदतीचा मार्ग त्या ठिकाणी काढून देईल। अशा प्रकारची ग्वाही मी माझ्या सर्व बंधू भगिनींना देतो। मित्रांनो, इतर पण अनेक प्रश्न आपण त्या ठिकाणी केलेले आहेत। मला नीरा देवगड डावा कालव्यावरून भानुस धरा उपसा सिंचन योजना मंजूर करा, अशा काही योजना आपल्याला मंजूर करायच्या। त्याही संदर्भामध्ये देवेंद्रजींच्याकडेच खातं आहे आपला पाटबंधारे आणि अजित पवारच्याकडे आहे अर्थ, त्याच्यामुळे आमच्या दोन्ही खात्यांची जोड लागली आणि अंतिम सही एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांनी केली की आपलं होणार आहे, त्याच्यामध्ये काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही, अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो। उतरवली येथे हे काय आता उदय सामंतला पण निवेदन दिलेलं आहे, उदय सामंतशी पण बोलून ते घेतो। काम काय लिहिलं कांबरे ते झालं ना, अरे तुम्ही ऐकतच नाही राव माझं। हा एक मुद्दा राहिला, भोर तालुक्यामध्ये माग एक आग लागलेली होती ऑफिसला आणि त्याच्यामध्ये 91 गावांचं रेकॉर्ड त्याच्यामध्ये जळालं। आता त्या गावांच्या मध्ये माझ्या भोर तालुक्यातले मराठा समाजाची जी लोक आहेत त्यांना कुणबीचं सर्टिफिकेट पाहिजे, परंतु ती 91 गावात रेकॉर्ड जळाल्यामुळं त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकत नाही, ही त्यांची त्या ठिकाणी अडचण आहे। वास्तविक काही शेतकऱ्यांनी किंवा मराठा समाजाने काही ते जाळलेलं नाहीये, जळले हे काय शॉर्ट सर्किटमुळे किंवा आणखीन काही अपघात झाल्यामुळे जळलेलं असेल। आपल्याला ह्याच्यामध्ये पुढे जावंच लागेल। इथलं जरी जळालेलं असेल तरी काही रेकॉर्ड जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, वेगवेगळ्या ठिकाणी असतं। या संदर्भात पण माझी महायुतीच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की मी आचारसंहिता संपल्यावर काउन्सिल हॉल किंवा कुठं बैठक लावीन, त्यावेळेस हे सगळे मुद्दे आपण चर्चेला घेऊ आणि माझ्या 90-91 जळीत गावातल्या माझ्या तरुणींना मराठा समाजाच्या हे जे काही दाखले द्यायचे ते मिळवण्याच्या करता काय मार्ग काढायचा। काही काही ठिकाणी अशा घटना मध्ये मराठवाड्यामध्ये दाखले देताना निघालेला होता, तशा पद्धतीनं आपण त्या आपल्या मुलीला न्याय देण्याचं काम करू, ही पण खात्री आणि विश्वास मी आज सभेच्या निमित्तानं देतो। आम्ही काम करताना सगळ्या जाती धर्माला हे मुद्दामून आमच्या मागासवर्गीयांना भडकवतायत, संविधान बदलणार, घटना बदलणार, मुद्दाम माझ्या मुस्लिम बांधवांना भडकवतायत की कुठंतरी तुमच्यावर अन्याय होणार नाही। होणार मित्रांनो, अजिबात अन्याय होणार नाही। एकनाथराव शिंदे आम्ही सगळे तिथं आहोत, त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्मावर ते नियमानी कायद्यानी वागत असेल, हातात कायदा घेत नसेल, त्याचं काम योग्य पद्धतीने करत असेल तर कुणालाही त्रास, संविधानाचा चौकटीमध्ये राहून तो त्याचं काम करत असेल तर काही काळजी करण्याचं कारण नाही। आपण अजिबात ह्या भूलतापांना बळी पडू नका। माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की एक सुवर्ण संधी ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या भोर वेल्हा मुळशीचा विकास व्हावा, कायापालट व्हावा, प्रश्न सुटावेत, याकरता ही एक सुवर्ण संधी आलेली आहे। त्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा, त्याचं सोनं करायचं का राख करायची हा तुमचा अधिकार है। पॉलिसी बाजार से टर्म लाइफ इंश्योरेंस लेने के कुछ साल बाद मेरी वाइफ को कैंसर डायग्नोस हुआ और वो नहीं रही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।